ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। सुप्रभात मंडळी. सर्वप्रथम सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण भगवद्गीतेचा 13वा अध्याय समजून घेणार आहोत. 13वा अध्याय म्हणजे क्षेत्र क्षेत्रज्ञ योग किंवा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग असं पण म्हटलं जातं त्याला. आधी आपण श्लोक समजून घेऊ आणि मग त्याचं निरूपण समजून घेऊ. 13.1 आणि 2. अर्जुन उवाच प्रकृतिं पुरुषं चैव क्षेत्रं क्षेत्रज्ञमेव च एतद्वेदितुमिच्छामि ज्ञानं ज्ञेयं च केशव। श्रीभगवान् उवाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रम् इत्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः। भाषांतर श्रील प्रभुपादांच्याकडून. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, मला प्रकृती, पुरुष, क्षेत्र, क्षेत्रज्ञ आणि ज्ञान व ज्ञेय याबद्दल जाणून घ्यावयाची इच्छा आहे. श्री भगवान म्हणाले, हे कौंतेया, या शरीराला क्षेत्र म्हटले जाते आणि जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हटले जाते. 13.3. क्षेत्रज्ञम् क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत क्षेत्रक्षेत्रज्ञयो ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम। हे भारत, मी सर्व शरीरांमधील सुद्धा क्षेत्रज्ञ असल्याचे तू जाण, आणि हे शरीर आणि त्याच्या क्षेत्रज्ञाला जाणणे म्हणजेच ज्ञान होय, हे माझे मत आहे. 13.6 आणि 7. महाभूतानि अहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकं च पंचचेन्द्रियगोचराः इच्छा द्वेष सुखं दुःखं संघातश्चेतना धृतिः एतत् क्षेत्रं समासेन सविकारम् उदाहृतम्। पंचमहाभूते, मिथ्या अहंकार, बुद्धी, अव्यक्त, 10 इंद्रिय आणि मन, 5 इंद्रिय विषय, सुख दुःख, समूह, चेतना आणि धैर्य या सर्वांना त्यांच्या विकारांसहित संक्षेपाने क्षेत्र असे म्हटले जाते. 13.18. ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम्। सर्व प्रकाशमान वस्तूंमधील प्रकाशाचे उगम तो आहे. तो भौतिक अंधकार अतीत आहे आणि अव्यक्त आहे. तो ज्ञान आहे, तोच ज्ञेय आहे आणि ज्ञानाचे ध्येय आहे. तो सर्वांच्या हृदयात स्थित आहे. 13.20. प्रकृतिं पुरुषं चैव विद्यनादि उभावपि विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृती संभवान। भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही अनादि असल्याचे जाण. त्यांचे विकार आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात.
13.21 कार्यकारणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. प्रकृती ही सर्व भौतिक कार्यकारणांना कारणीभूत असल्याचे म्हटले जाते, तर जीव या संसारातील विविध सुखदुःखांच्या उपभोगास कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. 13.24 उपद्रष्टानुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः. तरीही या शरीरामध्ये दुसरा एक दिव्य भोक्ता आहे. तो महेश्वर, देखरेख करणारा, अनुमती देणारा आहे आणि तो परमात्मा म्हणून जाणला जातो. 13.25 ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. काही जण परमात्म्याची अनुभूती आपल्याला अंतरात ध्यानाद्वारे, इतर काही जण ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे आणि अन्य काही जण निष्काम कर्माद्वारे करतात. 13.26 अन्ये ते अन्ये त्वेवम् अजानन्तः श्रुत्वान्येभ्य उपासते तेऽपि चातितरन्त्येव मृत्युश्रुतिपरायणाः. असे इतरही आहेत जे आध्यात्मिक ज्ञानामध्ये जरी निष्णात नसले तरी इतरांकडून परमपुरुषांसंबंधी ऐकून त्याची उपासना करण्यास प्रारंभ करतात. प्रमाणित व्यक्तींकडून ऐकण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे ते सुद्धा जन्ममृत्यूचा मार्ग पार करतात. 13.31 यथा यदा भूत पृथग्भावम् एकस्थम् अनुपश्यति तत एव च विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा. जेव्हा विवेकी मनुष्य निरनिराळ्या भौतिक शरीरांमुळे होणारे पृथक स्वरूप पाहण्याचे थांबवतो आणि जीवांचा सर्वत्र कसा विस्तार झाला आहे हे पाहतो, तेव्हा त्याला ब्रह्माची प्राप्ती होते. क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेवम् अन्तरं ज्ञानचक्षुषा भूतप्रकृतिमोक्षं च ये विदुर्यान्ति ते परम्. जे ज्ञानचक्षुने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातील भेद पाहतात आणि भौतिक प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्गही जाणू शकतात, त्यांना परमलक्ष्याची प्राप्ती होते. श्लोक वाचून झाले ते आता समजून घेण्यापूर्वी आपण गुरुपरंपरेची आशीर्वाद घेऊया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामिन् इति नामिने. तर मंडळी, आजचा हा 13वा अध्याय आहे. अतिशय महत्वाचा दुवा आहे हा भगवद्गीता समजून घेण्यासाठी. आपण पहिल्या 6 अध्यायांमध्ये भगवद्गीतेचा कर्मयोग समजून घेतला. त्यानंतर 7 ते 12 हा भक्तियोग होता. 12वा अध्याय हा भक्तियोगामधला चरम अध्याय होता. आणि पुढे आपण ज्ञानाकडे वळतो आहोत आता या 13व्या अध्यायापासून. तर ज्ञान म्हटलं की साहजिकच ते थोडंसं समजायला क्लिष्ट असतं, परंतु एकदा ते समजलं तर आपल्याला तिथून पुढे जाण्यासाठी अतिशय मार्ग सोपा आणि सुकर होतो. तर ज्ञानाची पहिली पायरी म्हणजे भगवंतांनी 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजेच प्रकृती आणि पुरुष याच्यामधला
जे काय क्रिया होते या दोन्हीमध्ये, ती आपल्याला समजून सांगतायत. तर या 13व्या अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नामधून झालेली आहे. त्याच्या प्रश्नामध्ये त्यांनी 6 गोष्टी भगवंतांना विचारल्यात. प्रकृतीम पुरुषम चैव क्षेत्रम क्षेत्रज्ञमेव च एतद वेदितुमिच्छामि ज्ञानम ज्ञेयम च केशव. म्हणजे त्यांनी 6 प्रश्न विचारलेत भगवंतांना. प्रकृती काय आहे, पुरुष काय आहे, क्षेत्र काय आहे, क्षेत्रज्ञ काय आहे, ज्ञान काय आहे आणि ज्ञेय काय आहे. तर दुसऱ्याच श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाचे 2 प्रश्नांची उत्तरं देऊन टाकलीत. इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम इत्यभिधीयते एतद यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विधा. म्हणजे शरीराला क्षेत्र म्हटलेलं आहे आणि या शरीराला जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हटलंय. आपण बऱ्याच वेळेला अ, मराठी भाषेमध्ये जेव्हा आपलं काही गोष्टी संबोधतो, तर तर उदाहरणार्थ आपण म्हणतो की हा माझा पेन. तर हा पेन माझा आहे, म्हणजे ह्या पेनापासून मी वेगळा आहे. मग तसंच आपण ज्या वेळेला आपण संबोधतो की हा माझा हात आहे, तर याचा अर्थ ह्या हातावर माझं प्रभुत्व आहे, माझा अधिकार आहे, परंतु मी या हातापासून वेगळा आहे. तसंच आपण या शरीरापासून वेगळे आहोत. या शरीरामध्ये आपण आत्ता या क्षणी वास्तव्य करतो आहोत. जसं आपण आयुष्यामध्ये घरं पण बदललेली आहेत. जसं मी आता भारतामध्ये पहिले हुंडीवाला लेनमध्ये राहत होतो, त्याच्यानंतर द्वारकाला राहायला गेलो, त्यानंतर कालिकेला राहायला गेलो, त्यानंतर भावानगरमध्ये राहायला गेलो, सिंगापूरमध्ये पण आता इथे 4-5 घरं बदलून झाली. तर हे माझं घर जेव्हा म्हणतो, त्यावेळेला माझं त्याच्यावर अधिकार आहे, परंतु मी त्यापासून वेगळा आहे आणि शरीर पण तसंच आहे. आता आपण सगळ्यांनी, बऱ्याच जणांनी, तुम्ही मला लहानपणापासून पाहिलंय आणि ज्यांनी मला माझ्या लहानपणापासून नाही पाहिलंय त्यांनी त्यांच्या लहानपणापासून मला बघितलेलं आहे. तर त्यामुळे सगळेजण ओळखतात की सगळ्यांना कल्पना आहे आणि आपण पण एकमेकांना बघतो की आपल्या शरीरामध्ये अनेक बदल होत गेलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदी शरीराचा आकार वाढलाय, केस पांढरे झालेत आणि असे अनेक समोरून दिसणारे बदल आपण घडत जाताना बघितलेले आहे. पण ते बदल जरी घडत असले तरी आतला व्यक्ती तोच आहे. आणि भगवंत तेच सांगतायत इथे की हे शरीर जे आहे ते क्षेत्र आहे आणि या क्षेत्राला समजून जो घेऊ शकतो तो व्यक्ती, आतला जो आत्मा आहे तो क्षेत्रज्ञ आहे. मग आता आपल्या आतमध्ये फक्त आपणच बसलेलो आहोत का? तर नाहीये. आपल्या आतमध्ये आणखीन एक क्षेत्रज्ञ आहे आणि भगवंत आपल्याला 3ऱ्या श्लोकामध्ये सांगतात की क्षेत्रज्ञम चापि माम विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत क्षेत्र क्षेत्रज्ञयोर ज्ञानम यत्त ज्ञानम मतम मम. तर म्हणजे क्षेत्रज्ञम चापी माम विद्धी, मी सुद्धा या क्षेत्रांमधला क्षेत्रज्ञ आहे. आणि सर्व क्षेत्रेषु भारत, म्हणजे प्रत्येका क्षेत्रामध्ये भगवंत एक क्षेत्रज्ञ म्हणून आहेत. तर आता हे आपण कसं समजून घेऊ शकतो की आपण आपल्या मनामध्ये, म्हणजे आपण आता बऱ्याच वेळेला त्याला मन म्हणतो, आत्मा म्हणतो, हृदय म्हणतो, असं वेगवेगळे संबोधन आपण त्याला देतो. परंतु आपल्या आतून एक असा आवाज येत असतो जो आपल्याला नेहमी प्रत्येका विशिष्ट परिस्थितीमध्ये आपण कसं वागायचंय याची आपल्याला मार्गदर्शन करत असतो. पण आपल्याला आपल्या सवयींमुळे आणि आपल्याला अ, काही गोष्टी ज्या प्रचलित झालेल्या आहेत
आपलं वागणं त्याच्यानुसार येत. म्हणजे आता उदाहरणार्थ आपल्याला लहानपणापासून समजावलेलं असतं की खोटं कधी बोलू नये. परंतु आपण अनेक वेळा बघतो की काही लोक इतकं म्हणजे सहजपणे खोटं बोलत असतात की जणू काही म्हणजे त्यांना त्याच्यासाठी काही विशेष असे तसदीच घ्यावे लागत नाही. ते आपल्याला सोयीचं जे आहे आणि आपल्या फायद्याचं जे आहे ते करून मोकळे होतात, कारण की त्याची सवय झालेली असते. परंतु आपल्याला अंतरात्मा आतून सांगत असतो की बाबा हे जे काय आहे ते चुकीचं आहे. मग आता एखादा धंदेवाला असतो, त्या धंदेवाल्याकडे आपण गेलं, एखादा समजा शर्ट बघायला गेलं की बाबा हा कितीचा आहे, तो सांगतो हा 2,000 रुपयाचा आहे. मग आपण विचार करतो अरे बाबा आपल्याला हा नाही परवडणार, 1,500 पर्यंत माझं बजेट होतं. तो म्हणतो नाही नाही बाबा, 1,500ला नाही जमणार, तुम्ही म्हणून 1,800ला देतो. त्याला आतमध्ये माहिती असतं की आपली खरेदी 800चीच आहे, आपला बाकीचा खर्च जाऊन 200, तरी 800 रुपये आपल्या खिशात पडणार आहेत, पण तरी सुद्धा तो सर्रास खोटं बोलत असतो. कारण की आपण आपल्या फायद्यासाठी, आणि कुठल्या प्रकारचा फायदा, तर आपला प्राकृतिक फायदा, म्हणजे या प्राकृत जगामध्ये जे काय करायला लागेल त्याच्यामध्ये जो काय फायदा मिळणार आहे त्याच्यासाठी आपण सगळेजण सरावलेलो असतो. आणि म्हणून आपली तो जो अंतरात्मा किंवा आणखीन एक क्षेत्रज्ञ आपल्यामध्ये बसलेला आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो. मग त्यापुढे आपण भगवंत 6व्या आणि 7व्या श्लोकामध्ये या क्षेत्राचं एकंदरीत मोठं रूप सांगतायत ते, की सर्वप्रथम म्हणजे ही पंचमहाभूत. आता ही पंचमहाभूतांमध्ये काय काय येतं, कोण सांगू शकेल? आपण मागे पण बघितलं. एअर, वॉटर, स्पेस. एअर, वॉटर, स्पेस 3 झाले. पृथ्वी, आप, तेज, वायू. पृथ्वी. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, असे हे 5 महाभूत झाले. हे पंचमहाभूतांच्या व्यतिरिक्त काही सूक्ष्म पदार्थ म्हणता येईल आपल्याला त्यांना. त्याच्यामध्ये मिथ्या अहंकार, बुद्धी आणि एकंदरीतच या सगळ्या सृष्टीमध्ये जे काय अव्यक्त आहे, जे आपल्याला समोर दिसत नाही, हे 3 प्रकार आहेत. मिथ्या अहंकार म्हणजे मीपणाचा अहंकार एक वेगळा, आणि एक मिथ्या अहंकार जो आहे तो वेगळा. म्हणजे मी ह्या शरीराचा अधिष्ठाता आहे, अशा प्रकारची जी भावना आहे ती म्हणजे तो मिथ्या अहंकार. बुद्धी अव्यक्त. त्यानंतर आपले 10 इंद्रिय. 10 इंद्रियांपैकी 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. तर कोणते कोणते इंद्रिय आहेत? ज्ञानेंद्रिय आपलं टंग, स्किन, आईज, इयर आणि नोज. नो नोज, राईट. आणि कर्मेंद्रिय नाही सांगता येणार. कर्मेंद्रिय तोंड, हात, पाय आणि गुदद्वार आणि जननेंद्रिय. राईट. तर हे आपले कर्मेंद्रिय आणि अ, मगाशी सांगितलेले ज्ञानेंद्रिय आहेत. त्याच्या व्यतिरिक्त मन पण आपलं एक इंद्रिय आहे. त्यानंतर 5 इंद्रिय विषय. 5 इंद्रिय विषयांमध्ये काय काय येतं? आपले जे काय ज्ञानेंद्रिय होते त्याच्या संदर्भामधले जे काय आपण त्याच्यामधून आपण जे काय सेन्स करतो ते म्हणजे 5 इंद्रिय विषय. बोलणे, ऐकणे, समजणे, राईट. अजून स्मेल करणे. चव, वास. राईट. त्यानंतर सुख,
दुःख, एकंदरीतच सगळे सामूहिक गोष्टी, त्यानंतर चेतना आणि धैर्य, हे सगळे 24 घटक झाले ज्याच्यानी सगळं क्षेत्र बनलेलं आहे. आणि यांच्यामधला जो काय इंटरॅक्शन होतं त्याच्याने, किंवा त्याच्यामध्ये जो काय विकार होतो, आता विकाराचा हा जो शब्द इथे आहे तो इंटरॅक्शनच्या दृष्टीने वापरलेला आहे. नॉर्मली आपण विकार म्हणजे काहीतरी अपप्रवृत्ती म्हणून वापरतो, तर तसं नाहीये. तर विकार म्हणजे केवळ त्याच्यामध्ये बदल होतात आणि त्याच्यामधून क्षेत्राची निर्मिती होते. तर ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आपण आतमध्ये त्याच्या एक क्षेत्रज्ञ आहोत. आणि मग अर्जुनाने आणखीन दोन प्रश्न विचारले होते की ज्ञान काय आहे आणि ज्ञेय काय आहे. तर भगवंतांनी पुढे त्याचं आपल्याला सांगितलं की सर्व प्रकाशवान वस्तूंमधील प्रकाशाचे उगम तो आहे, तो भौतिक अंधकार अतीत आहे आणि अव्यक्त आहे, आणि तोच ज्ञान आहे. म्हणजे भगवंतच ज्ञान आहे, त्यानंतर ज्ञेय पण तोच आहे, आणि ज्ञानाचे ध्येय पण तोच आहे, आणि विशेष म्हणजे तो सर्वांच्या हृदयामध्ये स्थित आहे. तर आपण सगळेजण आपल्या प्राकृत जीवनासाठी काही ना काहीतरी शिकलेलो आहोत, राईट. जसं मी इंजिनिअरिंग केलेलं आहे, चतुराने मास्टर्स इन कम्प्युटर सायन्स केलंय, मेघाने होमिओपॅथी डॉक्टर केलेलं आहे. प्रत्येक जण आपण काही ना काहीतरी शिकलेलो आहोत. तर त्यामध्ये आपलं शिकण्याचं ध्येय काय होतं? आपलं करिअर व्यवस्थित व्हावं. पण काहीतरी करिअर करायचं आणि आपलं आयुष्य पुढे चालवण्यासाठी जे काय अर्थार्जन करता येईल ते करावं. आणि सोबतच आपल्याला साहजिकच आतून काहीतरी एक करण्याची इच्छा होत असते, त्याच्यातून आपल्याला मानसिक समाधान पण मिळावं, अशा दोन्ही प्रकारचे असते. पण बहुतांशी काय आहे की आपण करिअरच्याच दृष्टीने ते बघत असतो. म्हणजे कधी कधी असं पण होतं की आपल्याला आवडत एक गोष्ट असते, परंतु आपण केवळ आपल्याला त्यामधून उदरनिर्वाह चांगला व्हावा म्हणून आपण दुसरं काहीतरी करायला घेतो. तर बऱ्याच वेळेला आपण बघतो की प्राकृतिक ज्ञान जे आहे त्याचं ध्येय वेगळं आहे, त्या प्राकृतिक ज्ञानाचं उद्दिष्ट वेगळं आहे, आणि प्राकृत ज्ञान वेगळं आहे. परंतु आध्यात्मिक गोष्टीच्या बाबतीमध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे की भगवंतच ज्ञान आहे, भगवंतच ज्ञेय आहे, आणि ज्ञानाचे ध्येय पण भगवंतच आहे. आणि सर्वांच्या हृदयामध्ये स्थित होऊन त्यांनी तेच प्रत्येकाला ते ज्ञान देत असतं. मग आता आपण बघत असतो की अ, ही पृथ्वी आणि एकंदरीतच सृष्टी ही अनादी कालापासून आहे, आणि भगवंत पण अनादी कालापासून आहे. मग आपण का म्हणतो की हे भौतिक जगत जे आहे ते क्षणभंगूर आहे किंवा टेम्पररी आहे, असं पण का म्हणतो? सांगू शकेल का कोणी? तर भगवंतांनी इथे सांगितलंय 20व्या श्लोकामध्ये, भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही अनादी असल्याचे जाण, त्यांचे विकार आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात. तर जीव अनादी आहे आपण समजू शकतो की एका शरीरानंतर तो दुसऱ्या शरीरामध्ये अशा 84 लक्ष योनींमधून तो पुढे मागे जात असतो. पण ही प्रकृती अनादी आहे हे कसं काय समजायचं? तर आपण हे सगळे जे मूळ तत्व आहेत
ते मूळ तत्व जे आहेत प्रकृतीचे ते तसेच राहतात. म्हणजे आपण पंचमहाभूत बघितले, ते पंचमहाभूत तसेच राहणार आहे. मग आपण पृथ्वी, वायू, आकाश वगैरे हे जे सगळे तत्व आहेत ते तसेच राहतात. मग त्याच्यामध्ये आपण जेव्हा काही गोष्टींचा बदल घडवून आणतो, म्हणजे उदाहरणार्थ आपण माती घेतो, दगड घेतो, सिमेंट घेतो, त्याच्यापासून घर बनवतो. ते घर जे आपण बनवलं असतं, दुकान जे काय बनवलेलं असतं, ते क्षणभंगूर आहे. परंतु ती माती जी आहे, ती दगड जे आहेत, ती अनादी कालापासून आपण तेच भगवंतांकडून घेतलं, त्याच्यामध्ये आपण काहीतरी बनवलं, माझं माझं आहे म्हणून केलं, आणि आपण पुढे तसंच चालत राहील. परंतु कालांतरामध्ये आपणही जातो, आपण जे काय निर्माण केलंय ते पण जातं. म्हणून ही प्रकृती सुद्धा अनादी आहे. म्हणजे ज्या वेळेला प्रलय होतो त्यावेळेला हे मूळ तत्व त्याच्यात तसेच राहतं. मग आपण बघतो की एखादा जीव, प्राणी, मनुष्य कोणी मेल्यानंतर कोणत्या ना कोणत्या प्रकारे तो परत प्रकृतीमध्येच विलीन होतो. मग वेगवेगळ्या धर्मांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्याचं विलिनीकरण होतं. आपल्यामध्ये अग्निसंस्कार होतात. इतर काही धर्मांमध्ये त्यांना व्यक्तीला पुरलं जातं. काही जण त्या व्यक्तीला जनावरांना खायला सोडून देतात. अशा वेगवेगळ्या प्रकारे विलिनीकरण होतं या शरीराचं, ह्या मूल तत्वांमध्ये. परंतु शेवटी कुठल्या तत्वात गेलं ते, एकतर ते जाणार ते पृथ्वी तत्वामध्ये, नाही तर जलतत्वामध्ये, नाही तर वायू तत्वामध्ये. पण ही प्रकृती अनादी आहे. मग आता प्रकृती 13.21 मध्ये भगवंत सांगतात की कार्यकारण कर्तृत्वे हेतु प्रकृतिरुच्यते, पुरुषः सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. प्रकृती ही सर्व भौतिक कार्यकारणांना कारणीभूत असल्याचे म्हटले जाते, तर जीव या संसारातील विविध सुखदुःखांच्या उपभोगास कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. म्हणजे आपण ज्या वेळेला या सृष्टीशी कोणत्याही प्रकारचं इंटरॅक्शन करतो, त्याच्याशी कोणत्याही प्रकारे आपण बदल घडवून आणतो. म्हणजे आता उदाहरणार्थ मी थोड्या वेळापूर्वी उदाहरण दिलं की एखादा व्यक्ती दगड, माती, सिमेंट हे जे काय सगळं घेतो आणि घर बांधतो. तर त्याच्यामधून ह्या प्रकृतीमध्ये बदल झाला. पण काहीतरी प्रकृतीमध्ये बदल घडवून आणला. आणि तो जेव्हा बदल घडवून असतो आपण, त्याच्यामध्ये आपल्या भावना गुंतलेल्या असतात. आणि त्या भावना जेव्हा गुंतलेल्या असतात त्यावेळेला आपण त्यामुळे आपल्याला सुख आणि दुःखाची अनुभूती होते. म्हणजे आपण बघतो की आता अर्जुनाच्या आयुष्यामध्ये 11व्या दिवशी म्हणजे अ, कुरुक्षेत्राच्या लढाईमध्ये 11व्या दिवशी अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये मारलं जात. तर तिथे अर्जुन हा माझा मुलगा आहे म्हणून हा प्रकृतीमधला जो बदल आहे, विकार आहे, किंवा प्रकृतीमधून जी काय उत्पत्ती आहे, ती उत्पत्ती माझी आहे, त्याच्याशी काहीतरी त्याच्या भावना जोडलेल्या आहेत. आणि त्याच भावनिक उद्वेग आपल्या प्रत्येकामध्ये होतो. मग कधी कधी आपल्या आनंदानेच्या भावना असतात, कधी दुःखाच्या भावना असतात, सुखाच्या भावना असतात, दुःखाच्या भावना असतात. आणि ह्या प्रकृतीमध्ये जेव्हा त्या भावना आपल्या गुंतल्या जातात, त्यावेळेला त्याच्यातून सुखदुःखाचं निर्मिती होते. आणि याची त्याच्यातून सुख आणि दुःख का निर्माण होतं? कारण की आपण जे काय निर्माण केलं आहे ते उपभोगण्याची आपली इच्छा असते. म्हणजे आपण कधी कधी बघतो की एखाद्या व्यक्तीचं घर बांधलेलं ते काहीतरी समजा पुरामध्ये वाहून गेलं, किंवा एखाद्या भूकंपामध्ये जमीनदोस्त झालं, तर साहजिकच आहे त्या व्यक्तीला दुःख होतं.
कारण की त्याच्यामध्ये त्याची भोग घेण्याची इच्छा असते. आणि भोग घेण्याची इच्छा जी आहे ते सगळ्या सुख आणि दुःखांना जन्म देते. म्हणून भगवंतांनी सगळीकडे सांगितलंय की ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीचं करता आहोत किंवा त्याचं आपण मालकत्व आपण जेव्हा सोडून देतो, त्यावेळेला त्याच्यामधून आपण त्या गोष्टीच्या मधून निर्माण होणाऱ्या सुख आणि दुःखापासून पण आपण दूर जातो. मग आता हे सगळं काही कोण बघत असतं, कोण याची परवानगी देत असतं? तर भगवंत सांगतात की ते स्वतः ह्या गोष्टींची परवानगी देतात. 13-23 मध्ये भगवंत म्हणतात, उपद्रष्टानुमंता च भर्ता भोक्ता महेश्वर परमात्मेऽपि चाप्युक्तो देहेस्मिन् पुरुषः परः. तरी या शरीरामध्ये दुसरा एक दिव्य भोक्ता आहे, तो महेश्वर आहे, देखरेख करणारा आहे, अनुमती देणारा आहे आणि तो परमात्मा म्हणून जाणला जातो. तर उपद्रष्टा जो सगळ्यांवर दृष्टी ठेवून आहे, अनुमंता म्हणजे जो सगळ्यांना कुठलीही गोष्ट करण्याची परवानगी देतो, भरता आहे. भरता म्हणजे काय? आपण आपल्या मराठीमध्ये भ्रतार हा शब्द आपण ऐकलेला आहे की नवऱ्याला किंवा जो पालक आहे त्याला भ्रतार म्हटलं जातं किंवा मालक आहे त्याला भ्रतार म्हटलं जातं. तर इथे भरता त्या अनुषंगाने आहे की भगवंत सगळ्यांचं भरण पोषण करणारे आहेत म्हणून ते भरता आहेत. भोक्ता म्हणजे सगळ्यात महत्वाचे जे भोक्ता आहेत ते पण भगवंतच आहेत. आपल्याला असं वाटतं की आपण ह्या सगळ्या गोष्टींचा उपभोग घेतो आहोत, परंतु सगळ्यात मोठा जे भोक्ता आहेत ते भगवंत आहेत. म्हणूनच आपल्याला आचार्य नेहमी सांगत असतात की भगवत भक्तीमध्ये आपण जेव्हा लीन होतो त्यावेळेला आपण स्वतः भोक्ता न बनता भगवंतांच्या इच्छेसाठी किंवा भगवंतांच्या आनंदासाठी ज्या वेळेला कार्य करतो त्यावेळेला आपण आपल्या स्वतःच्या सुख आणि दुःखांपासून आपण परावृत्त होऊन भगवंतांच्या सुखदुःखामध्ये आपण भाग घेत असतो. आणि म्हणून आपल्याला आपल्या सुखदुःखांमधून आपली सुटका होते. मग हे सगळं काही समजून कसं घ्यायचं की आपण प्रकृती आणि पुरुष याचा प्रकृतीमध्ये काहीतरी विकार होऊन सगळे ही प्रकृती घडलेली आहे. या 24 जे मूळ घटक आहेत त्याच्यामधले आपण बघतोय की त्यामध्ये काहीतरी इंटरॅक्शन होऊन आणि पुढे ही प्रकृती चालते आहे. मग हे समजून घेण्यासाठी ज्ञान कोणत्या कोणत्या प्रकारे घेता येतं याची उदाहरणं भगवंतांनी इथे दिलेली आहेत. आणि ते 13-25 मध्ये सांगतात, ध्यानेन आत्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मे योगेन चापरे. म्हणजे काही जण परमात्म्याची अनुभूती आपल्या अंतरात ध्यानाद्वारे, काही जण ज्ञानाचं अनुशीलनाद्वारे आणि काही जण निष्काम कर्माद्वारे करतात. म्हणजे भगवंतांची ही शक्ती समजून घेण्यासाठी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यामुळे ध्यान हा एक सगळ्याच प्रकारच्या धर्मांमध्ये ध्यानावर प्रचंड महत्त्व दिलेलं गेलं. आणि आपल्या सनातन धर्मामध्ये देखील ध्यानाला अतिशय महत्त्व आहे की ज्या वेळेला आपण आतमध्ये आध्यात्मिक शक्तीद्वारे आपण जेव्हा आतमध्ये आपल्या डोकावून बघतो त्यावेळेला आपल्याला भगवंतांची परमात्म्याची अनुभूती होते. तीच अनुभूती काही जण ज्ञानाद्वारे करतात, म्हणजे भगवंतांविषयी माहिती घेतात, त्याविषयी वाचन करतात, चिंतन करतात. आणि काही जण निष्काम कर्मयोग करतात.
तर हे वेगवेगळे मार्ग भगवंतांनी सांगितलेले आहेत परमात्म्याविषयी समजून घेण्यासाठी. आणि त्याही व्यतिरिक्त अन्यत्वेवम अजानन्तः श्रुत्वान्येभ्य उपासते तेपि चाती तरन्त्येव मृत्यू श्रुतीपरायणा. आणि आणखीनही काही लोक आहेत की जे आध्यात्मिक ज्ञानामध्ये जरी निष्णात नसले तरी इतरांकडून परमपुरुषांसंबंधी ऐकून त्याची उपासना करण्यास प्रारंभ करतात. प्रमाणित व्यक्तींकडून ऐकण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे ते सुद्धा जन्म मृत्यूचा मार्ग पार करतात. म्हणजे मार्ग कोणताही असो, भगवंतांमध्ये आपण आपली भक्ती लीन करायला हवी. तर इथे हा 26व्या श्लोकामध्ये भगवंतांनी अतिशय सोपा कानमंत्र दिला आहे, तो म्हणजे श्रवण करणे. आपण मागे बघितलं की भक्तीच्या 9 प्रकार आहेत. त्यामध्ये श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण ह्या गोष्टी प्रामुख्याने महत्वाच्या. पण त्यातल्या त्यात श्रवण करणं जे आहे ते अतिशय सोपं आहे, अतिशय सुलभ आहे. आपल्याला परीक्षित महाराजांची कथा तर माहितीच आहे की परीक्षित महाराज एकदा शिकारीसाठी जंगलामध्ये गेलेले होते. तर पूर्ण वेळ उन्हातानामध्ये ते शिकार करायला धावत होते, पळत होते, घोडदौड त्यांची चालू होती. आणि ते सगळं करत असताना त्यांना प्रचंड तहान लागली, भूक पण लागली होती. म्हणून एका आश्रमामध्ये गेले, ते शमीक ऋषींच्या आश्रमामध्ये गेले. ज्या वेळेला परीक्षित महाराज तिथे गेले त्यावेळेला शमीक ऋषी हे ध्यानस्थ बसलेले होते आणि परीक्षित महाराज त्यांच्या आश्रमामध्ये आले आहेत याचं त्यांना लक्षातच आलं नाही आणि त्यांनी आपल्या ध्यानामध्ये तसेच ते मग्न होते. परीक्षित महाराज तहान आणि भुकेमुळे प्रचंड व्याकुळ झालेले होते. आणि ज्या वेळेला एखादा व्यक्ती तहान भुकेने व्याकुळ झालेला असतो, साहजिकच त्याच्यामध्ये क्रोध फार पटकन बळावतो अशा व्यक्तीच्या मध्ये. तर ते अतिशय मोठे भक्त होते, परंतु तरी सुद्धा त्या वेळेला भगवंतांच्या कृपेमुळे त्यांना राग आला आणि त्यांनी बाजूलाच एक साप मरून पडलेला होता. तो मरून पडलेला साप त्यांनी शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये अडकवला आणि ते तिथून निघून गेले. तर ते शमीक ऋषी त्यावेळेला तिथे ध्यानस्थ बसते असल्यामुळे त्यांना हे पण लक्षात आलं नाही की आपल्या गळ्यामध्ये कोणी काहीतरी टाकलेलं आहे. परंतु त्यांचा जो लहान मुलगा होता तो हे सगळं काही बघत होता आणि त्याला असं जाणवलं की हे क्षत्रिय ब्राह्मणाच्या चा अपमान करत आहेत आणि त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायला हवी. म्हणून त्यांच्या प्रकार परीक्षित महाराजांविषयी इतर काही माहिती नसताना त्यांच्या मुलांनी शमी कृष्णच्या मुलांनी त्यांना परीक्षित महाराजांना शाप दिला की 7 दिवसाच्या आत सर्पदंशामुळे तुमचा मृत्यू होईल. तर वास्तविक बघता परीक्षित महाराजांचं भक्तिबळ पण प्रचंड होतं. त्यांनी तो श्राप टाळण्यासाठी काहीतरी प्रक्रिया ते भगवंतांकडून करून घेऊ शकले असते, कारण की त्यांचा जन्म अतिशय कुलीन भक्तांमध्ये झाला होता. ते अभिमन्यूचा पुत्र होते. प्रचंड वारसा होता भक्तीचा. परंतु त्यांनी काय बघितलं की ही भगवंतांची कृपा आहे. भगवंतांना आपला या लोकामधला प्रवास संपवायचा आहे, म्हणून त्यांनी या ब्राह्मण पुत्राच्या तोंडून आपल्याकडे शाप दिला. मग ज्या वेळेला त्यांनी काय केलं, त्यांना कळलं की आपल्या 7 दिवसामध्ये मृत्यू होणार आहे, तेव्हा त्यांनी काय केलं. या भौतिक जगतामध्ये लोक काय करतात, एखाद्याला कळलं की बाबा आपलं काय खरं नाही, तो काय करतो,
देवाचं कीर्तन, नामस्मरण, खरंच करतो? ऐकणे. आजकालच्या जगात करतो? करायला पाहिजे. करायला पाहिजे. अजिबात नाही. तो पहिल्यांदा काय बघतो, की बाबा माझे इन्शुरन्सचे पेपर आहेत, ते माझ्या मुलांना बायकोला मिळायला पाहिजे. आपण काय प्रॉपर्टी इकडे तिकडे लपवून ठेवली असेल किंवा काय केलं असेल त्याची माहिती आपल्या मुलांना मिळायला पाहिजे. मला याला भेटायचंय, त्याला भेटायचंय, तो भेटून घेतो, हे ते करतो. आणि त्याचं उरलेलं सगळं आयुष्य जे आहे, त्या सगळ्या प्राकृत जीवनामधल्या ज्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्येच लावून देतो. परंतु परीक्षित महाराजांना जेव्हा लक्षात आलं की आपल्याकडे 7च दिवस आहेत, त्यांनी सगळ्या ऋषीमुनींना पाचारण केलं आणि ते वनात निघून गेले. क्षणामध्ये आपला सगळा राज्यकारभार सगळा त्याग करून टाकले आणि अ, सूत गोस्वामींच्या तोंडून ते सगळ्या भगवंतांची कथा ऐकायला सुरुवात केली त्यांनी. 7 दिवस ते सगळी कथा ऐकत होते आणि त्या सगळ्या कथांमधून आपल्याला सुद्धा सगळ्यांना त्यांनी भगवंतांच्या अनेक लीलांचा बोध करून दिला. आणि म्हणून ह्या 7 दिवसामध्ये भगवंतांची सगळी माहिती मिळाली आणि त्याला आपण अ, भागवतम असं म्हणतो. तर भागवत सप्ताह आपण हा बराच वेळा ऐकलेला आहे. तर भागवत सप्ताह असतं, भागवत पंधरवडा कधीच आपण ऐकलेलं नाही. तर त्याच्या मागचं कारण असं आहे की परीक्षित महाराजांनी सुद्धा भगवंतांचं हे सगळं ज्ञान जे आहे ते 7च दिवसात ऐकलं होतं. म्हणून त्याला सप्ताह म्हणतात. आणि ती प्रथा पुढे आपण चालू ठेवावी म्हणून आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचं अनुकरण करून, परंतु त्यांच्या अनुकरण कोणत्या दृष्टीने, की आपण त्यांनी जे काय करायचा प्रयत्न केला होता तेच आपण पण करण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून त्यांना जो श्रवणामधून जो अ, आध्यात्मिक फायदा झाला तोच आपल्याला देखील मिळावा. म्हणून श्रवण ही जी गोष्ट आहे, श्रवण ही जी पद्धती दिलेली आहे, ही भक्तीमधली सगळ्यात सोपी, सगळ्यात सुलभ आणि प्रत्येकाला अ, सहजपणे मिळणारी गोष्ट आहे ती श्रवण. आणि म्हणून श्रवणाला अत्यंत महत्व आहे. मग हे सगळं ज्ञान समजून घेण्याची गरज काय आहे? तर ते 31व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की जेव्हा विवेकी मनुष्य निरनिराळ्या भौतिक शरीरांमुळे होणारे पृथक स्वरूप पाहण्याचे थांबवतो आणि जीवांचा सर्वत्र कसा विस्तार झाला आहे हे पाहतो, तेव्हा त्याला ब्रह्माची प्राप्ती होते. म्हणजे जे आपल्याला लक्षात येतं की ह्या सगळ्या भौतिक घटनेमुळे ही प्रकृती चाललेली आहे, पण आपण या सगळ्या भौतिक गोष्टींपासून वेगळे आहोत आणि आपला प्रवास वेगळा आहे. आणि आपण यापासून दूर जाऊन आपल्या आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आपल्याला प्रयत्न करता यावा, म्हणून हे सगळं ज्ञान आहे. की आपण हे शरीर नाहीये, आपण ह्या शरीरापासून वेगळे आहोत, आपण आत्मा आहोत, आपण सच्चिदानंद आहोत. म्हणजे भगवंत सच्चिदानंद आहेत, आपण त्यांचा अंश आहोत. आणि ह्या गोष्टीची जाणीव होण्यासाठी म्हणून हे सगळ्या ज्ञानासाठी सगळे उठाठेव आहे. पण हे ज्ञान असं कोणालाही मिळतं का? तर कोणालाही मिळत नाही. मग आता आपण बघतो की आपल्या साधारण आपल्या भौतिक आयुष्यामध्ये सुद्धा आपण काही काही गोष्टी बघण्यासाठी आपल्याला काही वेगळे वेगळे साधनं लागतात. आता 3D मूवी कोणी कोणी बघितलाय? कोणीच नाही बघितलं? नाही मी बघितलंय पाहिलंय. ना. सगळ्यांनी बघितलाय. 3D मूवी हम्म. बघायला काय लागतं? विशिष्ट प्रकारचा चष्मा. विशिष्ट प्रकारचा गॉगल. चष्मा. विशिष्ट प्रकारचा चष्मा पुरेसा आहे का?
आपण साधे मूवी घेतली आणि तो चष्मा घालून बघितलं तर 3D दिसतं का? बनवलेला पण तो 3D पॅटर्न बनवलेला मध्ये पण बनवला 3Dच असतो. असला पाहिजे. सो हम्म. ती फिल्म पण 3D असायला हवी, तो चष्मा पण आपल्याला 3D असावा. एक तो लाल असतो, एक निळा असतो, जेणेकरून थोडंफार इम्प्रोवाइज केलेलं आहे आजकाल, परंतु बेसिक तत्व तोच आहे. त्याच्यातून आपण ज्या वेळेला बघतो त्या वेळेलाच आपल्याला तो सिनेमा व्यवस्थित दिसतो. मग आम्ही सगळ्यात पहिल्यांदा मला आठवतंय की तो आपल्या भारतामध्ये छोटा चेतन म्हणून आम्ही लहान असताना एक सिनेमा आला होता. मग त्या सिनेमामधले काही काही असे भयंकर पण सीन होते की म्हणजे अचानक त्या अं, पडद्यामधून असा हात येतोय, आपल्या समोर येतोय वगैरे असं वाटायला लागायचं, जाळ यायचा. मग असं काहीतरी भयंकर सीन आला की तो चष्मा पटकन काढून ठेवायचा की जेणेकरून मग ते अशा अंगावर राहते असं भीती वाटत. पण या प्राकृत जगतामध्ये सुद्धा काही गोष्टी बघण्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळं चष्मा लागतो, ही आपल्याला अनुभूती आहे. आणि तशाच प्रकारची अनुभूती आपल्याला भगवंत या 13व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये सांगतात की क्षेत्र क्षेत्रज्ञयोर एवं अंतरम ज्ञान चक्षुषा भूत प्रकृती मोक्षंच ये विदुर्यांती ते परम. जे ज्ञान चक्षुने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातील भेद पाहतात आणि भौतिक प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्गही जाणू शकतात, त्यांना परमलक्ष्याची प्राप्ती होते. तर आपल्याला सर्वसाधारण आपल्या दृष्टीने आपल्याला हे प्रकृतीमध्ये जे काय चाललं आहे ते लक्षात येणार नाहीये. त्यासाठी आपल्याला ज्ञानचक्षु हवे. आणि ते ज्ञानचक्षु भगवंत आपल्याला देत आहेत. 13व्या अध्यायापासून भगवंतांनी तो ज्ञानचक्षु आपल्याला देण्यास सुरुवात केलेली आहे. तर या 13व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलंय की प्रकृती आणि पुरुष यामधल्या जो विकार आहे त्याच्यामुळे ह्या सृष्टीची निर्मिती होते. पण आपण एक बघतो की वेगवेगळे लोक तीच सृष्टी घेऊन वेगवेगळे प्रकृती निर्माण करतात. मग कोणी छोटं घर निर्माण करतं, कोणी मोठं घर निर्माण करतं, कोणी झोपडीत राहतं, कोणी उघड्यावर राहतं. तर ते कशामुळे? वेगवेगळ्या प्रकारची घरं, कोणी असं एकदम जाजी असतं, कोणाचं लक्झरियस असतं, कोणाचं साधं असतं. असं वेगवेगळे प्रकारची घरं का असतात? प्रत्येकाची कॅपॅसिटी आणि आवड प्रमाणे असते. प्रत्येकाची आवड, प्रत्येकाची कॅपॅसिटी, प्रत्येकाची इच्छा वेगळी असते. आणि ती इच्छा वेगळी का असते? कारण की तो व्यक्ती वेगवेगळ्या प्रत्येक वेगळी व्यक्ती त्रिगुणांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे गुंफलेली असते. सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण. प्रकृती पासून, प्रकृती आणि पुरुषांपासून हे चक्षु आपल्याला भगवंत सांगायला सुरुवात करतायत. पुढे 14व्या अध्यायामध्ये भगवंत आपल्याला त्रिगुणांविषयी माहिती देणार आहेत आणि हे ज्ञान हळूहळू क्रमाक्रमाने वाढत जाईल, जेणेकरून आपल्याला ह्या प्रकृती आणि पुरुष, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याच्यामधला फरक समजून घेऊन आपण आपल्या आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल करू शकू. आपण पुढच्या गोष्टी पुढच्या अध्यायामध्ये बघूया. आजचं निरूपण इथेच थांबू. कोणाला काही प्रश्न असतील तर आपण एक दोन प्रश्न घेऊ शकतो. आता आपण एक उदाहरण घेतलं की हम्म. शर्ट 1,500 रुपयाचा आहे. मला तो हम्म. 1,000 रुपयाला हवा आहे किंवा 800 रुपयाला हवा आहे. पण समोरची व्यक्ती जी विकते तिला त्याची ओरिजिनल किंमत माहितीये.
पण हम्म. तो एक प्रकारे खोटं बोलणं खरं बोलणं याच्यावरनं उदाहरण होतं ते. राईट. पण मग जो व्यवहार करतो त्याला तर तसं करावंच लागतं, त्याशिवाय व्यवहार कसा होईल? हो कारण हो, आता नाही ते मला व्यवहार आहे, माहिती, त्याच्यामध्ये चूक मी काहीच म्हटलं नाही. नाही परंतु नाही, खोटं खरं, खोटं हा, खरंचा विषय. मग त्याला ते गिल्ट घेऊनच व्यवहार करावा लागेल का, की मी खोटं बोलतोय? नाही नाही, त्याला गिल्ट ठेवण्याची आवश्यकता नाहीये. प्रत्येका गोष्टीमध्ये व्यक्ती काहीतरी आपलं स्वतःचं व्हॅल्यू ॲडिशन करत असतो. तर ती 500 रुपयाची जरी वस्तू असली तरी तो दुकान लावून बसलेला आहे. हम्म त्या व्यक्तीला तो सेवा देतो आहे, आणि हम्म ते सेवेचा मोबदला तो व्यक्ती मागूच शकतो. हम्म. मग त्याच्यात खरं खोटंच खरा उदाहरणाच्या खोटाचा प्रश्न हिशोबाने. नाही आला. खऱ्या खोट्याचा हम्म प्रश्न केव्हा येतो, की ज्या वेळेला एखाद्या व्यक्ती जाणीवपूर्वक दुसऱ्या व्यक्तीला लुबाडत असतो, म्हणजे जास्त त्यावेळेला प्रॉफिट होतो लुबाडणे तो. आणि योग्य मोबदला घेणं याच्यामध्ये एक अतिशय छोटीशी थिन लाईन. थिन लाईन आहे. तर ती हम्म जेव्हा आपण समजून घेतो त्यावेळेला आपल्याला त्याच्यामधलं खरं आणि खोटा हा भाग लक्षात येतो. या व्यवहारामध्ये आपल्याला बाय लो सेल हाय हे सगळ्या जगाची म्हणजे सगळं जग त्यावरच चालतं. हम्म आणि जर हम्म ते आपण मनामध्ये अशी गिल्ट भावना घेऊन चाललो तर व्यवहारच सगळा ठप्प होऊन जाईल. परंतु हम्म आता मी ते एक उदाहरण दिलं. परंतु हम्म प्रत्येका गोष्टीमध्ये की आतून आपल्याला माहिती असतं. आता कितीतरी लोक इथे असं सिगरेट ओढताना दिसतात, दारू पिताना दिसतात. आपल्याला हम्म लहानपणीच शिकवलं असतं की ही गोष्ट चांगली नाही. हम्म परंतु काय, समोरचा व्यक्ती विचार करतो की अरे मी हा कश ओढला की मला आनंद मिळतो. हा दारूचे 2 घोट घेतले की त्याच्यामधून जे मनामध्ये सगळं हालचाल निर्माण होते ती मला आवडते. मी हे प्राकृत जगामध्ये जे काय चाललंय ते विसरून जायला मला मदत होते, तात्पुरती का होईन. आतमधून माहिती असतं की हे चुकीचं आहे. हम्म तर तो जो, म्हणून तर मग भगवंत म्हणतात की ते उपद्रष्टा आहे, अनुमंत आहे. म्हणजे ते उपद्रष्टा म्हणजे काय, की ते सांगत असतात आपल्याला, म्हणजे ते बघत असतात काय चालू आहे काय नाही. पण शेवटी हम्म ते अनुमती पण देतात ना. म्हणजे एखाद्या हम्म व्यक्ती जर का कधी दारू प्यायचीच म्हटली तर काय भगवंत हात धरून नाही ठेवत. मग ते अनुमंत पण आहेत. मग आपण बऱ्याच वेळेला बघतो की हा जो स्वभाव असतो मनुष्याचा लहानपणापासून असतो. हम्म म्हणजे एखादा छोटं मूल हट्ट करत असतं की मला चॉकलेट पाहिजे, चॉकलेट पाहिजे. ठीक आहे, आई बाबा घेऊन पण देतात. परंतु ते मुलगा जर काही दिवसभर चॉकलेटच खात बसला तर आई वडिलांना माहिती असतं की याचे दात खराब होतील, याची तब्येत खराब होईल. मग ते नाही हम्म म्हणतात. हम्म परंतु कधी कधी मग आई वडील पण थोडंफार रेग्युलेशन करून ठीक आहे बाबा, दिवसातनं तुला मी 2 चॉकलेट देईल, 4 चॉकलेट देईल, जे काय ते त्यांची मांडवली लिमिट. होती त्यामध्ये, हम्म की जेणेकरून त्या मुलाला पण कळावं की बाबा ही गोष्ट योग्य नाहीये, तर ती काहीतरी हम्म एक रेग्युलेटेड करावी म्हणून. हम्म. छान, थँक्यू. ठीक आहे. अजून कोणाला काही प्रश्न आहे? ठीक आहे, अजून जर काही कोणाला प्रश्न नसतील तर आज आपण इथेच थांबूया. पुन्हा एकदा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण. धन्यवाद. पुन्हा भेटूया 15 दिवसानंतर.